तुमच्या घरी तुमची आई किंवा आजी जेव्हा जेवणाचं पान वाढते, तेव्हा तुमच्याकडे मीठ कुठे वाढतात हो? जसं माझी आजी फार स्ट्रिक्ट होती. ती म्हणायची मीठ हे पानाच्या मधोमध असलं पाहिजे आणि सगळ्यात आधी वाढलं पाहिजे. मला असं वाटायचं काय फरक पडतोय कुठेही वाढलं तरी. आणि मुळात वाया घालवायला मीठ पानात वाढायचंच कशाला आहे? लागेल तसं घ्यायचं नंतर वरून. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, की हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी ही प्रथा का सुरू केली असेल? आणि आजपर्यंत ती का फॉलो केली जात असेल? म्हणजे बघा ना, आपण एखाद्या पंक्तीला बसलो किंवा सागर संगीत कुठे जेवायला गेलो, तर आधी मीठ वाढलं जातं पानात. यामागचं खरं कारण जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मी शॉक्ड होतो. जेव्हा सगळ्यात आधी मीठ आपल्या नजरेस पडतं, तेव्हा आपल्या लाळ ग्रंथी सक्रिय होतात. म्हणजेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्या शरीराला कळतं की आता अन्न पोटात जाणार आहे. त्यामुळे पचन प्रक्रिया सुरू होते. बघा ना, आधी मीठ वाढलं जातं, मग डाव्या बाजूला चटण्या, लोणची, कोशिंबीर हे सगळं डाव्या बाजूला वाढलं जातं. का? कारण ते तेवढ्याच प्रमाणात आपण खाणं अपेक्षित असतं. जर जास्त प्रमाणात लोणची खाल्ली, मीठ खाल्लं, तर काय होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता रोजच्या आयुष्यात आपल्याला काय असं सागरसंगीत जेवणं शक्य नसतं. आपण आपल्या घाईघाईने भाजी वाढून घेतो, पोळी वाढून घेतो, एक डाळ घेतो आणि जेवतो बकाबक. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा, जेव्हा वेळ असेल तेव्हा, आपल्या संस्कृतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे असं पूर्ण ताट भरून बघा. ज्यात वेगवेगळ्या प्रवृत्तीचे, वेगवेगळ्या रंगांचे पदार्थ असतील आणि माझ्या आईच्या सांगण्याप्रमाणे तेच पूर्ण अन्न आहे. जर माहिती आवडली असेल तर रील फॉरवर्ड करून टाका.